जय भीम नमो बुद्धाय. बघूया बातमीपत्रातल्या विशेष घडामोडी. कोल्हापुरातील सरकारी मोकळ्या जागा लँड माफिया यांच्या संगनमताने आणि सरकारमधील काही नेते मंडळींच्या वरद हस्ताने शासकीय अधिकाऱ्यांनी अनेक जागा घेऊन त्यावर अतिक्रमण केलेले आहे. त्या बेकायदेशीर म्हणून जमीनदोस्त कराव्यात, अन्यथा शिवसेना स्टाईलने या जागेवरील बेकायदेशीर बांधकामे जमीनदोस्त करू असा इशारा उबाटा शिवसेनेच्या वतीने जिल्हाधिकारी अमोल एडगे यांना निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. काही वर्षापासून कोल्हापुरात एक व्हाईट कॉलर लँड माफियांची टोळी कार्यरत झालेली आहे की ते शासकीय जागा निमशासकीय जागा हडप करायच्या आणि सिमेंटची जंगलं उभा करायची. आणि त्यातलाच एक प्रकार म्हणजे अगदी जिल्हाधिकारी कार्यालयाचं कंपाऊंड संपल्यानंतर अमेरिकन मिशनची जागा 57 एकर जागा जी आहे त्या 57 एकर जागेवर आता हळूहळू अतिक्रमण होऊन इमारती उभा करत आहेत. तिथं कुठली परवानगी आहे? कुणाचीही परवानगी नाही आहे. राहुल रेखावर साहेबांनी जो निर्णय दिला होता की जागा शासनाची आहे, ती अपील झाल्यानंतर परत डिव्हिजनल कमिशनरनी निर्णय दिला की जागा शासनाची आहे. आज आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना विनंती केली आहे, निकाल 90 दिवसात जर अपील जर असेल तर त्याचा काय आम्हाला संबंध नाही आहे, परंतु तिथं बांधकाम परवानगी कुणी घेतल्या काय? तर कुणीही घेतलेलं नाही. मग हे लाड कुणाडी करताय? गोरगरिबांच्या तुम्ही भाजीच्या बुट्ट्या उचलताय, टपऱ्या काढताय, वरचे शेड काढताय, बारीक सारी गोष्टी तुम्ही अतिक्रमण करताय. जिना पुढं आलाय, खिडकी पुढं आल्या का? तर त्यांना कुठलं तर पाठीमग पाठबळ नसतं, ह्याच्यावर पैसा नसतो, म्हणून गोरगरिबांना न्याय वेगळा आणि ह्या चोरांना न्याय वेगळा चालणार नाही. ह्या कोल्हापूरमध्ये आणि एक ठराविक लोकच एका समाजाची लोक कशी जागा मिळवतात, ती त्यांना जागा कशा मिळतात? त्या भविष्यामध्ये अशा लोकांच्या घरावर मोर्चे काढायला लागतील आणि जा विचार लागेल की नाही ह्या आमच्या कोल्हापूरच्या जागा आहेत, हा आमचा आत्मा आहे, हा आमचं हृदय आहे. कुठं जयप्रभा कोणतं घेतं आहे, शालिनी सिनेटर कोणतं घेतं आहे, कावानाच्या जागा कोणतं घेतं आहे, आता कनातनगर परत आला. आता मग कोल्हापुरात भविष्यामध्ये रिकाम्या जागा राहणार नाहीत. श्वासोश्वास घ्यायला कोल्हापूरकरांची अडचण येईल. आणि म्हणून जिल्हाधिकारी साहेबांनी ताबडतोब निर्णय घेतला पाहिजे. आणि जी अतिक्रमणं झालेली आहेत बेकायदेशीर बांधकाम त्या कनातनगर म्हणजे आपल्या त्या इथं झालेले आहेत अमेरिकन इथं जमीनदोस्त केली पाहिजेत. नाही तर भविष्यामध्ये आमचा निर्णय असा होईल की तुम्ही तर करा, नाही तर शासनाही जागेवर जे अतिक्रमण झालं आहे बेकायदेशीर बांधकाम झाले आहेत तिथं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शिवसैनिक स्वतः हत्यारं घेऊन तिथं उतरतील आणि त्या जागा आणि कंपाऊंड बांधल्या ते मोडून तोडून टाकतील, उद्ध्वस्त करतील. अशी आता आम्हाला भूमिका घ्यायला लागेल. पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीचा पुनश्च सांस्कृतिक उपक्रम पुन्हा एकदा रंगमंचावर प्रकट झाला आहे. या उपक्रमाची सुरुवात पुलंच्या 25व्या पुण्यतिथीचे औचित्य साधून करण्यात आली. महाराष्ट्राच्या या लाडक्या बहुआयामी व्यक्तिमत्वाला मानाचा मुजरा करत खुल्या रंगमंचावर विविध कलाकारांनी आपली कला सादर केली. गायक शार्दूल कवठेकर, गायिका आदिती पवार, हार्मोनियम वादक प्रणव हरिदास, तबला वादक सौरभ शिर्के यांचं संगीत सादरीकरण रसिकांच्या मनाला भावलंय. अभिवाचन क्षेत्रातील अक्षय शिंपी, नेहा कुलकर्णी, डॉक्टर कविता सोनवणे यांनी शब्दांनी पुलंचं व्यक्तिमत्व उभं केलं. नृत्य सादरीकरणाने राधिका जैतपाळ यांनी कार्यक्रमात रंग भरले.
महानगरातील समाजभूषण म्हणून महाराष्ट्र शासनाने गौरवण्यात आलेल्या गौरव मूर्तींचा अभिनंदन सोहळा नुकताच चेंबूर येथील हनुमान सेवा मंडळ येथे पार पडला। सदर प्रसंगी राष्ट्रीय स्वयंसंघ कोकण प्रांताचे कार्यवाहक विठ्ठल कांबळे यांनी म्हटले की समतेच्या वाटेवर चालणारे, समाजात बांधिलकी जपत कार्यरत राहणारे गौरव मूर्ती तुम्ही सर्वजण म्हणजे जिवंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहात। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दाखवलेल्या मार्गावर चालत समाजात समता, बंधुत्व आणि न्याय रुजवण्यासाठी कार्यरत राहा, असेही त्यांनी म्हटले। महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायिका कल्पना सुर्वे यांनी कार्यक्रमात सुंदर गीत गायली। माणसाच्या न्याय हक्काच्या लढ्यासाठी ज्या माणसं आपलं योगदान दिलं अशा सर्वच न्याय आणि महामंडळाच्या आणि महामंडळाचे विचार सर्वप्रथम सुरुवातीला समिती सांगितलं की तुम्हाला हा पुरस्कार का मिळाला हे समोर क्लिअर व्हावं, त्यासाठी आपली मदत मिळाली। सर्वप्रथम या ठिकाणी नमूद करू इच्छितो, जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नसते तर कदाचित आम्ही कुठेतरी एखाद्या गावखेड्यामध्ये एखाद्या पाटलाच्या वाड्यावर साखळी करत असतो। त्यांच्यामुळे आम्हाला शिक्षणाची संधी मिळाली, मुंबईमध्ये यायचा चान्स मिळाला आणि म्हणून हे सगळा पुढचा भाग असतो। परंतु हे सर्व जरी झालं असलं तरी देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं मराठवाडा विद्यापीठाला नाव देण्याचा ठराव दोन्ही सभागृहात पास होऊन देखील कोणीतरी एका दोन माणूस त्याला विरोध करतो म्हणून ते नाव अनेक वर्ष दिलं गेलं आणि तो लढा जवळजवळ 14 वर्ष आंबेडकरी समाजाने लढला। लोक म्हणतात की हा भावनिक लढा होता, परंतु मी त्याला जरा वेगळे केले। तो भावनिक लढा नव्हता, तर तो लढा होता लोकशाहीच्या अस्तित्वाचा। कारण लोकशाहीच्या दोन्ही सभागृहामध्ये जर एखादा ठराव पास होत असेल आणि जर त्याची अंमलबजावणी होत नसेल तर कुठेतरी लोकशाहीचा खून झाल्याची भावना लोकांमध्ये निर्माण होईल आणि ती होऊ नये म्हणून आंबेडकरी समाजाने लढलेला तो लढा होता। आणि म्हणूनच त्यावेळेस 1992 साली 11 जुलै 1992 साली माझ्यासारख्या तरुणाला वाटलं आणि चैत्यभूमी दादर या ठिकाणी आम्ही नामांतरासाठी 8 दिवस आंदोलन करू शकतो। या उपोषणानंतर आमच्या एक लक्षात आलं की निर्धावलेल्या सरकारला आम्ही विरोधी काही करणार नाही। आम्ही उपोषण सोडलं आणि आंदोलनाचा मार्ग धरला। त्यानंतर विधान भवनाला घेराव असेल, जेल भरो असेल, मंत्रालयात जाऊन घोषणा असतील, अनेक आंदोलन करत असताना पोलिसांच्या लाटा खाल्ला, मार खाल्ला। मला आठवत आहे आजही की ज्यावेळेस आझाद मैदान पोलीस स्टेशनमध्ये आम्ही बंद होतो विधान भवनाला घेरावायच्या वेळेस, त्यावेळेस तात्कालीन विरोधी पक्षनेते गोपीनाथराव मुंडे साहेब हे आम्हाला भेटायला आले। आम्हाला म्हणाले की आता मी जाऊन अधिवेशन सुरू आहे, अधिवेशनामध्ये हा प्रश्न मांडला। त्यांनी मांडलाय, आम्हाला ते हेही म्हणाले की तुमच्यावरच्या सगळ्या केसेस आम्ही मागे घेतो। त्यानंतर त्यांनी मला कार्ड दिलं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अन्याय अत्याचार विरोधी कृती समितीतर्फे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी जातीयवाचक शब्द वापरून बौद्ध समाजाच्या भावना दुखावल्याप्रकरणी त्यांना अटक करून कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी या मागणीसाठी 23 जून रोजी क्रांती चौक येथून बडकल गेटपर्यंत निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली। 23 जून रोजी सकाळी 11 वाजता क्रांती चौक येथे सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन समितीतर्फे करण्यात आले आहे। दलित समाजाला हरिजन म्हणून आमच्या सर्वांच्या भावना दुखावलेल्या आहेत। मी इम्तियाज जलील यांना गद्दारी शब्द यासाठी वापरतो की इम्तियाज जलील जे मोठे झालेत हे दलित मतदारांच्या बळावर मोठे झालेले आहेत। वंचित बहुजन आघाडी सोबत जर युती नसती तर 10 पिढ्या सुद्धा इम्तियाज जलील खासदार झाले नसते।
आणि त्यावेळी संपूर्ण दलित समाजानं एकवटून इम्तियाज जलीलला मतदान केलेलं आहे आणि त्याच इम्तियाज जलीलने वर टांग करावी ही खेदजनक घटना आहे। आणि म्हणून त्याचा निषेध म्हणून छत्रपती संभाजीनगर शहरामधून दलित समाजाच्या भावना अति तीव्र आहेत। त्यांनी आमच्या भावनांना छेद द्यायला नको पाहिजे होता आणि म्हणून आमच्या अनेक कार्यकर्त्यांनी विविध पोलीस स्टेशनमध्ये तक्रारी करून त्यांच्या विरोधात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आहे। आणि म्हणून शासनाकडे आमची मागणी आहे की इम्तियाज जलील सारख्या जातीवादी माणसाला ताबडतोब अटक करावी आणि अॅट्रॉसिटीचा कायदा आहे काय आहे हे त्यांना दाखवून द्यावं। कारण एवढ्या मोठ्या पदावर असणारे माणसाने आमची जात काढावी, आम्हाला हरिजन म्हणून हिणवून घ्यावं ही अपेक्षा इम्तियाज जलीलकडून आमची नव्हती आणि म्हणून त्यांना अटक झाली पाहिजे अशी मागणी या पत्रकार परिषदेमध्ये मी करीत आहे। खासदार यांनी हरिजन शब्द जो वापरला, बार बार त्यांनी हरिजन शब्द वापरलेला आहे, बौद्ध समाजाच्या भावना दुखावलेल्या आहेत। आम्ही कोणत्याही मुसलमानाच्या विरोधामध्ये नाहीये, परंतु इम्तियाज जलीलने महानगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत या दृष्टिकोनातून ते शब्द वापरलेला आहे। म्हणून या ठिकाणी आम्ही त्यांचा जाहीर निषेध करतो आणि 23 तारखेला जो मोर्चा आहे तो भव्य मोर्चा या ठिकाणी निघणार आहे असे मी आपल्या सर्वांना सांगतो। बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीचे काम करतात, मी त्यांचा बाप आहे असा उल्लेख केलेला आहे। म्हणजे आमचा बाप काढण्यापर्यंत इम्तियाज जलील यांची गुर्मी वाढलेली। त्याच्या अगोदरही त्यांनी जे उद्योजक आहेत बौद्ध समाजाचे, मागासवर्गीय समाजाचे, त्यांनाही त्यांनी गँग शब्द वापरला। या छत्रपती संभाजीनगरमध्ये एका माजी खासदाराने गँग शब्द वापरला होता, तर संपूर्ण चळवळीच्या वतीने आम्ही त्यांना माफी मागायला भाग पाडलो होतो। परंतु इम्तियाज जलील यांची गुर्मी दिवसेंदिवस वाढत आहे। ते रोज प्रेस समोर येऊन आमच्या विशिष्ट भावना दुखावण्याचं मुद्दाम काम करत आहे, त्याच्यामुळे तो माफीचा प्रश्नच नाही। आणि इम्तियाज जलील हे हॅबिच्युअल क्रिमिनल आहेत। बौद्ध समाज, मागासवर्गीय समाज, एससी समाजाबद्दल जाणीवपूर्वक ते गरळ ओकतात। त्यांच्यावर आतापर्यंत 4 अॅट्रॉसिटीचे गुन्हे नोंद आहेत आणि अॅट्रॉसिटी ऍक्ट नुसार जर 4 गुन्हे नोंद असतील तर प्रावधान आहे ऍक्ट मध्ये की त्यांना तडीपार करण्यात यावं। उलट आमचा पोलीस प्रशासनाला सवाल आहे की इम्तियाज जलील यांचा तुमच्यावर असा काय दबाव आहे की ते 4 वेळेस आमचा अपमान करतायत परंतु तुम्ही त्यांना अटक करत नाहीये। म्हणजे पोलीस प्रशासनावरच इम्तियाज जलीलला सांगतायत की मी श्रद्धांजली सभा आयोजित करणार आहे पोलिसांची। तर माणूस हात घायला आल्यावर किंवा ज्यावेळेस तुमचे आतंकवादी विचार असतात त्यावेळेस तुम्ही पोलिसांना नाकारायचं काम करतात। मग ज्या इम्तियाज जलील कोर्टापेक्षाही मोठे झालेत, पोलिसांपेक्षाही मोठे झालेत। ज्या पोलिसांनी खिरडपुऱ्याच्या दंगलीत इम्तियाज जलील यांचा जीव वाचवला त्याच पोलिसांना श्रद्धांजली देण्याचं काम इम्तियाज जलील करत आहे। इलेक्शन हारल्याच्या नंतर बौद्ध समाजाला टार्गेट करण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे आणि सातत्याने ज्यावेळेस ते प्रेस कॉन्फरन्स घेतात त्यावेळेस त्यांच्या बोलण्यातून ते दिसतंय। मध्यंतरी ज्यांनी जे शब्द वापरले ते सुप्रीम कोर्टाने त्याच्यावर बंदी घातलेली आहे। ते स्वतः पत्रकार राहिलेले, एकदा आमदार राहिले, एकदा खासदार राहिलेले, ते सुशिक्षित आहे। या सगळ्या गोष्टी माहीत असल्याच्या नंतर सुद्धा त्यांनी बौद्ध समाजाला हिनवण्याचं काम त्या ठिकाणी केलं आणि संपूर्ण बौद्ध समाजाची, सगळ्या बौद्ध समाजावर हे अपशब्द वापरून त्या ठिकाणी त्यांनी भावना दुखवलेल्या आहेत। आणि म्हणून सर्व बौद्ध समाजातल्या, आमच्या मागासवर्गीय समाजातल्या बांधवांनी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन त्यांच्या विरोधात अॅट्रॉसिटी ऍक्ट प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे। ते एवढं झाल्यावर सुद्धा थांबत नाहीये। सातत्याने मागासवर्गाच्या साठी या महाराष्ट्रात आणि देशामध्ये जे सरकार काही स्कीम असतील त्या स्कीम सुद्धा मागासवर्गांसाठी, त्या स्कीमच्या बद्दल सुद्धा त्यांना, त्या स्कीमच्या बद्दल सुद्धा ते सातत्याने बोलताय। मागासवर्गांचे काही ठराविक लोक, तर मला आपल्या प्रेसच्या माध्यमातून सांगायचं आहे की आज या ठिकाणी संपूर्ण समाजातील बांधव या ठिकाणी आलेले आहे। फक्त कोणत्या स्कीम घेणारे लोक नाही, मी स्वतः त्याच्यामध्ये आहे। आजपर्यंत आम्ही कोणत्या प्रकारची स्कीम घेतलेली नाही, परंतु आमच्याही भावना आहे
आम्ही त्या जातीमध्ये येतो अशा अनेक लोकांच्या बौद्ध समाजाच्या सगळ्या भावना दुखावल्या असल्यामुळं आम्ही पोलीस स्टेशनमध्ये जाऊन त्या ठिकाणी गुन्हा दाखल केल्याच्या नंतर सुद्धा इम्तियाज जलील यांना अरेस्ट होत नाही, म्हणून 23 तारखेला संपूर्ण बांधव समाज म्हणून आम्ही एकत्र येऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अत्याचार कृती समितीच्या वतीनं या ठिकाणी एक प्रचंड मोर्चा आम्ही या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि तो मोर्चा आम्ही त्या ठिकाणी 23 तारखेला काढणार आहे। बॉस ने मीटिंग बुलाई। क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो। बाहर बाहर उठो बैठो। जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार। अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर। कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com। रायगड जिल्ह्यातील नागोठणे शहराजवळ असणाऱ्या आंबा नदीवरील शिवकालीन वरवटणी पुलाला 445 वर्ष पूर्ण झाली आहेत। हा पूल जुना व जर्जर झाल्याने केव्हाही कोसळून मोठी जीवितहानी होण्याची भीती वर्तवली जाते। हा पूल पूर्णपणे दगडाने बांधलेला असून हा पूल कधीही कोसळण्याची भीती इथल्या स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे। कालपासून रायगडमध्ये कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे हा पूल सार्वजनिक बांधकाम विभाग आणि पोलिसांकडून रहदारीसाठी बंद ठेवण्यात आला होता। मात्र पावसाने उघडीप घेतल्याने पुन्हा हा पूल आज वाहतुकीसाठी खुला करण्यात आला असला तरी वाढत्या पावसाच्या जोरामुळे पुन्हा कधीही हा पूल बंद होण्याची शक्यता नाकारता येत नाही। शाळकरी विद्यार्थ्यांसह स्थानिकांना सुद्धा अशा परिस्थितीत 5 किलोमीटरचा वळसा घालून जावं लागतं। हा पूल, या पुलाच्या दोन्ही बाजूला म्हणजे डाव्या आणि उजव्या बाजूला एवढी जागा आहे की नव्याने ब्रिज तयार होईल। वास्तविक पाहता शासनाने अंत पाहू नये, तर का अनेक वेळा हे पत्र आम्ही शासनाकडे पूर्तता केली आहे, पाठवलेले आहेत, परंतु आज तक शासनाने याकडे दुर्लक्ष केलेलं आहे। शासनाने लवकरात लवकर याची दखल घ्यावी, कारण का खेडोपाडी आदिवासी वाड्या आहेत, त्याजवळ 40-45 आदिवासी वाड्या याच ब्रिजवरून लोक ती जात असतात। त्यांचं दळणवळणाचा भाग हाच बाजारपेठ नागोठणेच येतो। रिलायन्स सारखा कारखाना या ठिकाणी आलेला आहे, पूर्वीचा IPCL आताचा रिलायन्स। आता मला असं वाटतं 5,000 कोटीचा या ठिकाणी प्रोजेक्ट आलेला आहे नव्याने, याचं काम सुरुवात झालेली आहे। या भावी येणाऱ्या कालामध्ये याच ब्रिजवरून जाण्या येण्याचा मार्ग असल्यामुळं शासनाने लवकरात लवकर हा ब्रिज करावा अशी आमची मागणी आहे। गाझातील इस्रायल करीत असलेल्या नरसंहाराचा भारताने निषेध करून पॅलेस्टाईन यांच्याशी तत्वनिष्ठ भूमिका घेऊन त्यांच्याशी सुसंगत भूमिका घ्यावी याबाबतचे निवेदन कोल्हापुरात डावी आघाडी व सहयोगी पक्षाच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांना निवेदन देण्यात आले। निवेदनात म्हटले आहे, स्वातंत्र्यासाठी संघर्ष करत असलेल्या पॅलेस्टिनी जनतेशी पाठिंबा व्यक्त करावं, इस्रायलच्या बरोबरीचे लष्करी आणि सुरक्षा सहकार्य त्वरित थांबवण्यात यावे अशी मागणी करण्यात आली। यावेळी प्राध्यापक सुभाष जाधव, चंद्रकांत यादव, शंकर काटाळे उपस्थित होते। भूमिकेमुळे जागतिक शांततेला धोका आला असून जागतिक शांतता धोक्यात आणण्याचा झालेला इस्रायलचा प्रयत्न आणि त्याला भारत सरकारचं सहकार्य अतिशय घातक गोष्ट आहे आणि म्हणून देशातल्या प्रागतिक पक्षांच्या वतीनं आज देशव्यापी मोहिमेचा भाग म्हणून आज आम्ही इथं निवेदन देतो आहोत। या निवेदनाचा मुख्य गाभा असा आहे, भारत सरकार आतापर्यंतची भूमिका घेते, शांततेची बाजूची भूमिका घेण्याची परंपरा आपल्या देशाची आहे, पण या बाबतीत मात्र भारत सरकार शांततेची भूमिका न घेता अमेरिकेच्या दबावाखाली अमेरिकेच्या बाजूने भूमिका घेऊन इस्रायलला अप्रत्यक्षरित्या पाठिंबा देते अशी अवस्था आहे। आमचं प्रागतिक पक्षांचं असं मत आहे, भारत सरकारनं पारंपरिक आमची जी भूमिका आहे शांतता, जगातली शांतता राखण्याची, त्याच्या बाजून भूमिका घ्यावी आणि या भूमिकेवर राहण्यासाठी डावे पक्ष आग्रही आज देशव्यापी आंदोलन करतायत। त्याचा भाग म्हणून कोल्हापुरात आम्ही निवेदन दिलेलं आहोत। डावी आघाडी आणि सहयोगी पक्षांच्या वतीनं आज 17 जून रोजी संपूर्ण देशभर पॅलेस्टिनी जनतेशी एकजूट दाखवण्यासाठी आणि भारत सरकारच्या गाझापट्टीतील नरसंहाराबद्दल घेतलेल्या जनविरोधी भूमिकेबद्दल निषेध करण्यासाठी कार्यक्रम साजरा करायचा ठरवलेला आहे। त्याचा एक भाग म्हणून आम्ही कोल्हापूर जिल्ह्यातील डावी आघाडी आणि सहयोगी पक्षांच्या वतीनं माननीय जिल्हाधिकाऱ्यांना एक निवेदन दिलं।
त्याच्यामध्ये आमची भूमिका अशी आहे की गाझापट्टीमध्ये इस्रायल सरकार गेली 2 वर्ष नरसंहार घडवून आणत आहे आणि आतापर्यंत 55,000हून अधिक लोकांचा बळी गेलेला आहे. त्याच्यामध्ये मुख्यतः महिला, लहान मुलं आणि आश्रित ठिकाणी आलेले निर्वासित लोक आहेत. या संबंध गोष्टीबद्दल भारत सरकारचं सातत्यानं पॅलेस्टिनी जनतेशी एकरूपता दर्शवणारा, वसाहतवादाला विरोध करणारा, युद्धखोर नीतीला विरोध करणारं धोरण राहिलेलं आहे. पण हे परदेशी धोरण मोदी सरकार सोडून देत या प्रश्नी काहीही बोलायला तयार नाही. या प्रश्नावरती संयुक्त राष्ट्रसंघामध्ये जो ठराव आला, इस्रायलने शस्त्रसंधी ताबडतोब जाहीर करावी, त्यावरती भारत सरकारने मतदान न करता तटस्थ राहण्याची भूमिका घेतली. ही अतिशय निंदनीय आणि निषेधार्ह आहे. आम्ही सर्व डावे पक्ष त्याचा निषेध करतोय आणि भारताची जी विदेश नीती आहे आजपर्यंत जी सुसंगत अशी आहे तिच्याशी एकरूप राहून सरकारने धोरण घ्यावं, इस्रायलचा निषेध करावा, शस्त्रसंधी करण्याबद्दलची भूमिका घ्यावी आणि इस्रायलशी जे शस्त्रास्त्रांच्या बाबतीत, संरक्षणाच्या बाबतीमध्ये सहकार्य सुरू आहे ते ताबडतोब थांबवावं आणि पॅलेस्टिनी जनतेशी एकरूपता दाखवावी अशी मागणी आम्ही निवेदनामध्ये केलेली आहे आणि त्या दृष्टीने आम्ही महाराष्ट्रभर या प्रकारचे कार्यक्रम घेतो. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepailshospital.com. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 11 वर्षाच्या कार्यकाळात देशाने सर्व क्षेत्रात प्रगती केली आहे. ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारताची संरक्षण यंत्रणा जगाला कळली आहे. त्यामुळे आता जगात भारत 4थ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनली आहे. गेल्या 11 वर्षात भारताने सर्व क्षेत्रात प्रगती केली आहे, अशी माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. खासदार महाडिक म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाने जगातील 40 देशांना 23,622 करोड रुपयांची संरक्षण सामग्री निर्यात केली आहे. हजारो शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान योजनेचा लाभ मिळत आहे. या 11 वर्षाच्या कालावधीला आपल्याला संबोधावं लागेल. विकसित भारताच्या अमृतकालामध्ये सेवा, सुशासन आणि गरीब कल्याण याची 11 वर्ष पूर्ण झाली असं आम्ही सगळेजण मानतो. या 11 वर्षाच्या कालावधीमध्ये पहिल्यांदाच एखाद्या प्रधानमंत्री महोदयांनी विकसित भारताची संकल्पना आपल्यासमोर मांडलेली आहे. ते करत असताना आत्मनिर्भर भारत आपल्या देशामध्ये उत्पादन वाढावं या दृष्टिकोनातून, त्याचबरोबर संकल्प से सिद्धी असे मंत्र घेऊन हा 11 वर्षाचा कालखंड आपल्याला संबोधावा लागेल. हा 11 वर्षाचा कालावधी 140 कोटी लोकांना सोबत घेऊन त्यांच्या साथीनं हा पूर्ण करण्याचं काम आमच्या सरकारनं केलेलं आहे. या 11 वर्षाच्या कालावधीमध्ये भारताला उज्ज्वल भविष्याची पायाभरणीच केली असं आपल्याला म्हणावं लागेल. खरं म्हणजे या 11 वर्षाची माहिती एवढ्या थोडक्यात किंवा एका पत्रकार परिषदेमध्ये मांडता यावी इतकी नाही आहे, कारण खूप व्यापक आणि कामाचा व्यास मोठा आहे. तरीसुद्धा काही ठळक मुद्दे मी आपल्यासमोर मांडू इच्छितो. या कालावधीमध्ये तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर केला गेला आणि त्यामुळं विकासाला गती मिळत गेलेली आहे. या कालावधीमध्ये भाजप सरकार जेथे जेथे आहे तेथे गरिबांचा विकास झालेला आहे. सरकार म्हणजे सेवा या हेतूने आता काम केले जाते. सुशासन ही देशाची संस्कृती आता बनलेली आपल्याला पाहायला मिळते. विकसित राष्ट्र बनण्याच्या दिशेनं एक महत्त्वपूर्ण वाटचाल गेल्या या 11 वर्षामध्ये होत असलेली आपल्या सगळ्यांना पाहायला मिळते.
एक नवीन सरकारकडे पाहण्याचा दृष्टिकोन लोकांचा झालेला आहे, तो म्हणजे राजकारणात कार्यक्षमतेचे राजकारण ही संकल्पना शब्दप्रयोगात प्रत्यक्षात आणलेली या सरकारनं आपल्याला पाहायला मिळालेली आहे. या सरकारनं हेही दाखवून दिले की आपण जनतेला गृहीत धरत नसतो, तर आपण जनतेला जबाबदार असतो आणि त्यामुळं काम करत असताना, कारभार करत असताना त्यामध्ये पारदर्शकता आणून ज्या काही उणिवा असतील त्याची सुधारणा करून या सरकारने नव्या संस्कृतीचा परिचय दिलेला आहे. सत्तेत बसलेल्या भाजपा सरकारने बेरोजगार युवकांचा रोजगार हिसकावून घेतला आहे. दिवसेंदिवस हे सरकार बेरोजगारांवर अन्याय करत असून राज्याचे मुख्यमंत्री हे बेरोजगारांचे खलनायक बनले आहेत. तेव्हा येणाऱ्या काळात महाराष्ट्रातील प्रत्येक तालुक्यात व जिल्ह्यात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अंतर्गत रोजगार विभागाच्या वतीने बेरोजगार युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्यात येईल, अशी माहिती रोजगार विभागाचे प्रदेश संयोजक धनंजय शिंदे यांनी नांदेड शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत दिली. या पत्रकार परिषदेला प्रदेश कार्यकारिणी सदस्य श्रावण रॅपणवाड, कार्याध्यक्ष महेश देशमुख, महिला कार्यकारिणी सदस्य डॉक्टर रेखा चव्हाण, जिल्हा सरचिटणीस राजेश पावडे, काँग्रेस नेते प्राध्यापक यशपाल भिंगे उपस्थित होते. तर देशाच्या जर ओव्हरऑल परिस्थितीचा विचार केला तर देशासमोरचा सगळ्यात मोठा प्रश्न हा बेरोजगारीचा आहे आणि या बेरोजगारीच्या प्रश्नावरती आपल्याला माहिती आहे 2014 साली माननीय पंतप्रधानांनी आश्वासन दिलेलं की दरवर्षी 2 कोटी नोकऱ्या निर्माण करू. गेल्या 11 वर्षात 22 कोटी नोकऱ्या निर्माण होत्या त्या नोकऱ्यासुद्धा गेलेल्या सरकारच्या तुगलकी निर्णयामुळे. जसा नोटबंदीचा निर्णय घेतला तर रोजगाराच्या बाबतीत तरुणींच्याच नव्हे तर सर्वसामान्य माणसाचा रोजगार चाललेला आहे. आपल्याला काय पाहिजे? आपल्याला काम पाहिजे आणि याच्यासाठी गेले 10 वर्षापासून आम्ही या विषयावर काम करतो. रोजगार या प्रश्नाच्या निमित्ताने उत्तर प्रदेश, बिहार आपण बघतोय की लाखोच्या संख्येने तरुण रस्त्यावर उतरत आहेत. बेरोजगारीच्या प्रश्नाच्या निमित्ताने ह्या काम करण्यामध्ये हे सरकार पूर्णपणे नापास झालेलं आहे. नुसतं नापासच नाही तर देवेंद्र फडणवीस हे बेरोजगारांचे खलनायक आहेत असं मी अत्यंत जबाबदारीने म्हणतो आहे. कारण जर आपण डेटा बघितला 2016 ते 18 ह्या 3 वर्षाच्या कालावधीमध्ये जवळजवळ 30,000 लोकांची भरती झाली आणि जी भरती प्रक्रिया राबवणारी जी कंपनी होती त्या कंपनीने प्रक्रिया सदोष पद्धतीने राबवली. फडणवीसांनी ते प्रकरण पूर्णपणे दाबलं ते प्रकरण आणि त्या कंपनीला ब्लॅकलिस्ट केलं गेलेलं आहे. US टेक्नॉलॉजी नावाची जी महापरीक्षा पोर्टलच्या माध्यमातून परीक्षा राबवलेली. त्यावेळेस IT मिनिस्टर फडणवीस, गृहमंत्री फडणवीस, मुख्यमंत्री फडणवीस. काय झालं त्या प्रकरणाचं? आणि त्याच्यानंतर ज्या परीक्षा झालेल्या आहेत, तलाठीची परीक्षा झाली असेल, आपल्याला माहिती आहे की 4,500 पदांसाठी 11 लाख अर्ज आलेले. पोलीस भरती झाली असेल, वन विभागाची भरती झाली, म्हाडाची भरती झाली, मृद जलसंधारण विभागाची भरती झाली. ह्या सगळ्या परीक्षांमध्ये स्कॅम झालेले आहेत आणि चोरी पकडली असून सुद्धा हे सरकार, गृह मंत्रालय, देवेंद्र फडणवीस काहीच करत नाही आहे. म्हणून महाराष्ट्रात जवळजवळ 50 ते 60 लाख सुशिक्षित विद्यार्थी आहेत जे स्पर्धा परीक्षांची तयारी करतात. तर आगामी काळामध्ये ह्या बेरोजगार युवकांसाठी, रोजगारक्षम युवकांसाठी, स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून स्वतःचं सरकारी नोकरीचं स्वप्न बघणाऱ्या युवकांसाठी काँग्रेस पक्षाचं एक व्यासपीठ तयार होईल. रोजगार विभागाच्या माध्यमातून आमची फादर बॉडी आणि संबंधित सगळ्या विंग्स आहेत, NSU असेल, यूथ विंग असेल, महिला काँग्रेस असेल, सगळ्या 42 विंग एकत्र येऊन एकतर ह्या प्रक्रियेमधले जे अन्याय होतो आहे, घोटाळा होतो आहे, ते घोटाळे दूर करण्यासाठी जमिनीवर उतरून आम्ही काम करू. अनेक वर्ष भरती खोळंबलेली आहे. कालच आम्ही संभाजीनगरला होतो. जे मृद आणि जलसंधारण विभाग जे आहे तिथे 3,000 इंजिनियर्सची भरती व्हायची आहे. जवळजवळ 10 लाख विद्यार्थी अभ्यास करत आहेत. अनेक वर्ष ते अभ्यास करत आहेत. सरकार त्याची भरतीच काढत नाही आहे. आणि आपले संजय राठोड साहेब त्याचे मंत्री आहेत. संजय राठोड साहेबांनी मंत्री बनल्यापासून 26 डिसेंबरपासून आत्तापर्यंत 4दा सांगितलेलं आहे, आश्वासन दिलेलं आहे पोरांना, त्याच्या बातम्या आल्यात. तर त्याच्या संदर्भात आम्ही काल वाल्मीच्या कार्यालयात गेलो, उपायुक्तांना अर्ज दिला आणि त्यांना 15 दिवसाची अल्टिमेटम दिलेली आहे की 15 दिवसात हा प्रश्न नाही सुटला तर तुमच्या कार्यालयावरती आम्ही मोर्चा घेऊन येणार. जय भीम इंडियाच्या बातमीपत्रात वेळ झाले थेच थांबण्याची. पुन्हा भेटूया ताजा घडामोडी घेऊन. जय भीम. आप देख रहे हैं लॉर्ड बुद्धा टीवी.